नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप दिवसांनी या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या बल्क ऑर्डरची, पहिल्या बल्क ऑर्डरची कहाणी. तर ही मला बल्क ऑर्डर Instagram DMमधून आली आणि त्या ताईंनी सांगितलं की मला ही ऑर्डर तुम्ही जॅनच्या फर्स्ट वीक और सेकंड वीकमध्ये द्या. तर अशा प्रकारे ही ऑर्डर मी रिसीव्ह केली आणि गावी क्रिसमस व्हॅकेशनसाठी केली असता जरा विचार केला की चला थोडंसं जाऊन रिलॅक्स करेन, माहेर पण थोडं एन्जॉय करेन. पण अशा या थॉटमध्ये असतानाच माशी शिंकलेली आहे. कारण माझ्या नवऱ्याच्या म्हणजे श्रींच्या ऑफिसच्या ज्या टुर्नामेंट्स होत्या त्या ह्याच कालावधीमध्ये होत्या आणि त्यांची टीम म्हणजे साऊथ बॉम्बे जिंकली. झालं सगळं, सेलिब्रेशन झालं आणि थेट क्रिकेटच्या ग्राउंडमधून आमचे साहेब आले ते हॉस्पिटलच्या बेडवरती. तर हा ट्विस्ट अजिबातच न आवडण्यासारखा होता. सो या हॉस्पिटलमध्ये आता काय करायचं हा सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासमोर होतं. म्हणून या हॉस्पिटलमध्येच मी माझं बस्तान, माझे ज्वेलरी मेकिंगचं सगळं साहित्य मी घेऊन गेले आणि त्या ताईंनी सांगितलं की नेकलेससुद्धा याच्यामध्ये ॲड करा. सो काय या कामाचा श्री गणेशा मी इथेच सुरू केला, श्री स्वामी समर्थ म्हणत. आणि ती ताकद मला दिली असेल देवानी म्हणून ही बल्क ऑर्डर जी होती ही मी तिथेच कंप्लीट केली आणि हे आव्हान मी पेललं असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये खरंच बॅकबोन जो असतो तो म्हणजे आपली फॅमिली सपोर्ट जो असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. सो येस, हा सपोर्ट मला मिळाला आणि हे मी करू शकले. तर मला बंधू भगिनींना सांगायचं आहे की कधीही गिवअप करू नका. आव्हान हे फेस करा आणि पुढे चाला. येस, आणि अशा प्रकारे ही मी माझी बल्क ऑर्डर माझ्या परीने मी 100% देण्याचा प्रयत्न केला आणि हे मी पूर्ण केलं. तर येस, आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. थँक्यू सो मच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा. तर ह्या क्लायंटला मला खूप खूप धन्यवाद द्यायचे की त्यांनी खूप समजून घेतलं मला आणि त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू.